नागपुरात गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत एक मोठी अडचण समोर आली आहे। कालपर्यंत नियमितपणे सिलेंडर मिळत असताना आज अचानक पुरवठा थांबल्यामुळे अनेक छोट्या दुकानदारांची चिंता वाढली आहे। सकाळपासून एकही सिलेंडर न मिळाल्याने दुपारनंतर वाढणाऱ्या ग्राहकांच्या मागणीसमोर दुकानदार अडचणीत सापडले आहेत। नेमकं काय आहे प्रकरण पाहूया। गॅस सिलेंडरवर चालणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मिळालेल्या माहितीनुसार 12 मार्चपर्यंत काही दुकानांमध्ये नियमितपणे सिलेंडरचा पुरवठा होत होता। मात्र 13 मार्च सकाळपासूनच सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे। एका दुकानदारांच्या म्हणण्यानुसार सध्या त्यांच्याकडे फक्त 2 सिलेंडर शिल्लक आहेत आणि तेही संध्याकाळपर्यंत पुरतील की नाही याबाबत शंका आहे। विशेष म्हणजे दुपारनंतर त्यांच्या दुकानात ग्राहकांची संख्या वाढते, त्यामुळे त्यावेळेस सिलेंडरची गरज अधिक भासते। मात्र आजपर्यंत नवीन सिलेंडरचा पुरवठा झालेला नाही। दुकानदारांना अशी अपेक्षा आहे की दुपारपर्यंत एखादी कंपनी सिलेंडरचा पुरवठा करेल, परंतु अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही। काही नवीन मार्गदर्शक सूचना लागू झाल्या आहेत का याबाबतही दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। प्रत्येक दुकानाला सिलेंडर किती दिले जाणार, 1 की 2 याबाबत स्पष्ट सूचना देण्याची मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे। सिलेंडरचा पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास छोट्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। कालपर्यंत माझ्याकडे सिलेंडर मिळत होते, पण आज सकाळी माझ्याकडे सिलेंडर आले नाही। त्याच्यामुळे मला माझ्याकडे 2 शिल्लक सिलेंडर राहिलेले होते आणि ते सायंकाळपर्यंत पुरत नाही। माझ्या दुकानाचा फ्लो हा दुपारनंतर खूप जास्त वाढत असतो, तोपर्यंत माझं हळूहळू काम चालत, म्हणून हा पर्याय व्यवस्था मी निवडलेली आहे आणि त्याच्यात माझं हळू काम चालत आहे। संध्याकाळच्या वेळेस कसं प्रॉब्लेम येते, त्यावेळेस मी दोन्ही चूल प्लस गॅस याचा वापर करून माझं काम काढून टाकेल। आज सिलेंडर मला मिळालेलं नाहीये। होऊ शकते दुपारपर्यंत एखादी कंपनी माझ्याकडे आणून देईल, कारण आज गाईडलाईन आलेल्या आहेत का त्यांनी सांगितलंय की तुम्ही सिलेंडरचा 1-1, 2-2 तुम्ही सप्लाय करा, तर होऊ शकते दुपारपर्यंत माझ्याकडे 1-2 सिलेंडरची व्यवस्था होईल।